नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन सेशनमध्ये. या सेशनमध्ये आपण समान संबंध म्हणजेच एनालॉजी टेस्ट हा टॉपिक शिकत आहोत. मागच्या सेशनमध्ये आपले काही प्रश्न ऑलरेडी झालेले होते. या सेशनमध्ये आपण समोरच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. ठीक आहे. टाईप क्रमांक 10 बघा आपल्याला काय म्हणतो आहे. जसा 12चा संबंध आहे 150 सोबत, तसा 10चा संबंध आहे कशासोबत? असे प्रश्न पेपरला येतात आणि त्या ठिकाणी जर आपलं लॉजिक लागलं नाही तर आपला एक गुण निघून जातो आणि लॉजिक लागलं तर आपल्याला एक गुण मिळतो आणि एका गुणाने आपली मेरिट ठरते. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या 12चा संबंध 150 सोबत जसा असेल तसाच संबंध या 10चा पुढच्या अंकाशी असेल. बघा या ठिकाणी काय लॉजिक लागलं, यांनी काय केलं माहितीये का, या 12चा अगोदर केला स्क्वेअर म्हणजेच वर्ग केला 12चा अगोदर. 12चा वर्ग 144. ठीक आहे. आणि इथं तर आकडा 150 आहे, मग 12चा स्क्वेअर 144 आहे, उत्तर 150 पाहिजे. तर यामध्ये यांनी काय केलं, या 12चे अर्धे या 144 मध्ये प्लस केले. 12चे अर्धे किती 6, यामध्ये 6 प्लस करून टाकले. 144 अधिक 6 बरोबर उत्तर 150. हे बघा या ठिकाणी 150 उत्तर आहे. हे लॉजिक समजलं. आता दुसरं सेम लॉजिक, अगोदर या 10चा वर्ग करा. 10चा वर्ग किती येतो, 100 येतो. आणि यामध्ये प्लस किती करायचे, या 10च्या अर्धे, 10च्या अर्धे किती 5, 100 मध्ये 5 प्लस करा, उत्तर येतं आपलं 105. 105 म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर आहे. कळलं सगळ्याला कसं उत्तर आलं ते? ठीक आहे. पुढचं गणित, जसा 14चा संबंध आहे 203 सोबत, तसाच 20चा संबंध आहे कशासोबत? असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. काय होईल या ठिकाणी लॉजिक पहा. सगळ्यात पहिलं लॉजिक या ठिकाणी काय आहे, अगोदर सारखंच या 14चा वर्ग करायचा. 14चा जर आपण वर्ग केला तर 196 आणि यामध्ये प्लस किती करायचे आहेत, या 14चे अर्धे, 14चे अर्धे किती 7, यामध्ये प्लस करा. बघा आता 6 7 13, 13 3 हाचा 1, 1 9 10, 10 0 हाचा 1, 1 1 2, 203 उत्तर आहे. हे बघा एवढं सगळ्याचं समजलं असेल. पुढे सेम तसंच या 20चा वर्ग करा. 20चा वर्ग किती 400. ठीक आहे. आणि आता या 20चे अर्धे यामध्ये प्लस करायचे. 400 मध्ये 400 मध्ये प्लस करायचे, या 20चे अर्धे 10, मग 400 अधिक 10 बरोबर उत्तर किती 410. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 410 आपलं उत्तर. कळलं सगळ्याला? व्हेरी गुड. आता पुढचं गणित, टाईप क्रमांक 11, जसा 6चा संबंध 13 सोबत आहे तसाच 11चा संबंध कशासोबत असेल, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारतायत. काय लॉजिक आहे या ठिकाणी? आता फार छान लॉजिक लावलेलं आहे. बघा यांनी लॉजिक काय केलं माहिती का, या 6ची केली दुप्पट, 6 2 12 आणि इथं तर उत्तर 13 आहे, या 12 मध्ये केला प्लस 1, 12 अधिक 1 बरोबर उत्तर येते 13. हे बघा या ठिकाणी उत्तर आहे 13. क्लिअर झालं? सेम तेच कंडिशन, या 11ला गुणायचं आहे 2 ने, 11 2 22 आणि इथे प्लस 1 केलं होतं, इथे सुद्धा प्लस 1, 22 अधिक 1 बरोबर 23 आपला आन्सर. ठीक आहे. या ठिकाणी बघू शकता की सी 23 आपलं उत्तर या ठिकाणी आहे. असे लॉजिक असतात जे पेपरमध्ये विचारले जातात, पण लॉजिक पटकन लागलं पाहिजे तर त्याची मजा. समोर
जसा 15चा संबंध 31 सोबत आहे तसाच 50चा संबंध कशासोबत आहे असा प्रश्न म्हणतोय. अगोदर जसा लॉजिक होता हा लॉजिक पण सेम तसाच आहे, काहीच फरक नाही यामध्ये. बघा, सगळ्यात अगोदर या 15ची दुप्पट करायची. 15 दोने 30, इथे 31 आहे, या 30 मध्ये 1 प्लस करायचं, उत्तर येतं 31. हे बघा या ठिकाणी उत्तर 31 आलं. त्यानंतर इथं आहे 50, या 50 ची पण सेम दुप्पट करायची. 50 दोन्ही 100, इथे 1 प्लस केलं, इथे पण 1 प्लस करा. 100 अधिक 1 बरोबर 101, आपलं उत्तर. ऑप्शन क्रमांक डी आन्सर आहे आपलं. समजलं इथपर्यंत? ऑप्शन क्रमांक डी कसं आलं ते सगळ्याला कळलं असेल. क्लिअर? आता पुढचं गणित बघा, टाईप क्रमांक 12. जसा 11चा संबंध 110 सोबत आहे तसाच 13चा संबंध कशासोबत आहे? इथे काय लॉजिक लागणार मग? या ठिकाणी जे लॉजिक आहे खूप छान असं लॉजिक त्यांनी दिलेलं आहे. काय केलं त्यांनी माहितीये का? या ठिकाणी सर्वात अगोदर या 11चा केला वर्ग 121 आणि ह्यामधून मायनस केले हेच 11. बघा, 1 मधून 1 गेला 0 बाकी, 2 मधून 1 गेला 1 बाकी, हा 1 ला 1 बाकी, उत्तर 110 आलं. लॉजिक आलं. पुढे सेम लॉजिक, या 13चा करा अगोदर वर्ग 169 आणि 169 मधून हेच 13 मायनस या ठिकाणी पहा. मग 9 मधून 3 गेले 6 उरतात, 6 मधून 1 गेला 5 उरतो आहे आणि या ठिकाणी 1 आहे, 156. ठीक आहे, ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. समजलं कसं आलं ते आन्सर? व्हेरी गुड. पुढे समोरचा प्रश्न, जसा 6चा संबंध आहे 30 सोबत तसाच 10चा संबंध आहे कशासोबत? ठीक आहे, या ठिकाणी काय लॉजिक आहे मग? सांगता येईल लॉजिक? खूप छान लॉजिक लावलेलं आहे. बघा, सगळ्यात अगोदर या 6चा केलाय त्यांनी वर्ग, 6चा वर्ग किती? 36 आणि या 36 मधून मायनस केलेत हेच 6. 36 मधनं 6 जर मायनस केले तर उत्तर येतं 30, जे की इथं 30 दिलेलं आहे. दिलं. परत या ठिकाणी तसंच या 10चा वर्ग केलाय, 10चा वर्ग 100 आणि या 100 मधनं हेच 10 मायनस -10. 100 मधून 10 जर गेले तर उरतात 90. आन्सर आहे ऑप्शन डी 90. कळलं? हे लॉजिक सगळ्याला कळले असतील. ठीक आहे, हे लॉजिक सगळ्याला समजले का? एक वेळा कमेंट करून सांगू शकता की कोणाला यामध्ये काही डिफिकल्टी वाटते. कमेंट मी ऑन करत आहे, सांगा पटपट. हे लॉजिक सगळ्याला समजले का? प्रश्नांची उत्तरं कळली का? ओके. हा, ठीक आहे. पुढे पुढचं गणित आणि पुढचं लॉजिक. ठीक आहे, बघा, टाईप चेंज करूयात आपण आता. ठीक आहे, टाईप चेंज करूयात. टाईप क्रमांक 13. जसा 5चा संबंध आहे 150 सोबत तसाच
10चा संबंध असेल कोणासोबत? या ठिकाणी लॉजिक आहे. काय लॉजिक आहे? आता ह्या ठिकाणी जर तुम्ही लॉजिक बघायला गेले ना, तर लॉजिक काय लागतो? हे जे 5 आहेत, अगोदर या 5चा घन 125 आणि नंतर याच 5चा वर्ग 25 यामध्ये प्लस. बघा, 125 अधिक 25 बरोबर 150. कळलं? पुढे या 10चा घन 1000 आणि या 10चा वर्ग 100 यामध्ये प्लस. किती येतो आन्सर? 0 + 0 0, 0 + 0 0, 0 + 1 1, 1 ला 1 1100. किती आलं? 1100. ऑप्शन डी उत्तर आहे. समजलं इथपर्यंत? पुढे जसा 3चा संबंध आहे 36 सोबत, तसाच 15चा संबंध आहे कशासोबत? 3चा संबंध आहे 36 सोबत, तर 15चा संबंध आहे कशासोबत? काय येणार आहे आन्सर? काय लॉजिक आहे या ठिकाणी? सांगता येईल? सेम लॉजिक आहे, काही फरक नाही. अगोदर या 3चा घन 27 आणि या 3चा वर्ग याच्यातच प्लस 9. करा बेरीज. 9 मध्ये जर 7 प्लस केले 16, 16शी 6 हातचा 1, 1 अन 2 3, 36. हे बघा या ठिकाणी 36. आता या ठिकाणी तसंच या 15चा घन अगोदर आपल्याला करणं आहे. ठीक आहे? 15चा काय करणं आहे? घन करणं आहे. 3375 आणि या 15चाच वर्ग यामध्ये प्लस करायचा आहे 225. पहा, मग 5 अन 5 10, 10शी 0 हातचा 1, 1 अन 7 8, 8 अन 2 10, 10शी 0 हातचा 1, परत 1 अन 3 4, 4 अन 2 6, इथं 3 ला 3. उत्तर काय पाहिजे? 3600. ऑप्शन सी. कळलं? ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर आहे. पुढचं गणित टाईप क्रमांक 14. जसा 34चा संबंध आहे 12 सोबत, तसाच 59चा संबंध आहे कशासोबत? असा प्रश्न विचारतायत. काय लॉजिक? खूप छान लॉजिक आहे या ठिकाणी. लॉजिक तुम्ही पाहू शकता, खूप छान लॉजिक आहे. हे 3 आणि 4 या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 3 चोक 12, हे बघा या ठिकाणी 12 आले. मग पहिल्या संख्येला जर तो लॉजिक लागलाय, तर पुढच्या संख्येला पण तो सेम लॉजिक लागणारच. मग 5 आणि 9चा गुणाकार, 5 9 45, या ठिकाणी 45. कळलं 45 कसं आलं ते? ऑप्शन बी आन्सर आहे 45. कळलं? असे लॉजिक असतात, खूप सोपे सोपे प्रश्न असतात. पुढे जसा 67चा संबंध आहे 42 सोबत, तसाच 90चा संबंध कशासोबत? काय येणार आन्सर? बघा, सगळ्यात अगोदर 6 आणि 7चा गुणाकार, 6 7 इथं आहे 42, दोघांचा गुणाकार. तसाच 9 आणि 0चा गुणाकार, 9 0 9. ठीक आहे?
ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर. 900. कुठल्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर आपलं उत्तर त्या ठिकाणी शून्यच येतं. ओके, एवढं क्लिअर झालं सगळ्यांचं? याच्यामध्ये कोणाला काही डिफिकल्टी आहे का सांगा? यामध्ये कोणाला काही अवघड वाटतोय का? वाटतंय का अवघड? कमेंट करून सांगू शकता. नाहीये ना? ओके, हा ठीक आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. बर, पुढचे गणित घेऊयात. ओके, पहा नेक्स्ट टाइप क्रमांक 15 बघा आपल्याला काय दिलाय. 1332 चा संबंध आहे 36 सोबत. तर 27,643 चा संबंध कशासोबत, असा प्रश्न विचारतायत. या ठिकाणी खूप छान लॉजिक लागतं. बघा, ह्याने जे डिजिट दिलेत की नंबरिंग, या नंबरिंगची बेरीज करायची या ठिकाणी. ठीक आहे, पहिली संख्या आहे 1332. करा बेरीज. 1 अधिक 3 अधिक परत 3 आणि अधिक 2, या सगळ्या अंकांची बेरीज करा. 1 अन 3 4, 4 अन 3 7, 7 अन 2 9. या ठिकाणी 9 उत्तर आलं ना? आलं. आता किती संख्या आहेत टोटल याच्यामध्ये? 2. 2 अन 2 4, म्हणून या 9 ला गुणायचं होतं 4 आणि 9 चोक 36 हे आलं आपलं उत्तर. बघा या ठिकाणी 36 उत्तर आलं की नाही? आलं ना? तसंच या सगळ्या अंकांची बेरीज करा अगोदर. पहिला अंक 2 अधिक 7 अधिक 6 अधिक 4 अधिक 3 बरोबर. बघा, सगळ्या अंकांची अगोदर बेरीज करा. 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, 17 आणि 3 20, 20 आणि 2 22. या ठिकाणी 22 बेरीज झाली. आकडे किती आहेत? 1 2 3 4 5, म्हणून 22 गुणिले 5 बरोबर. करा गुणाकार. 5 ने 2 ला गुणलं, 5 2 10 0, हाचा 1. परत 5 2 10, 10 ने 1 11. उत्तर येतो 110. ऑप्शन डी आपला आन्सर आहे. कळलं? 110 आपलं उत्तर या ठिकाणी येऊन गेलेलं आहे. ओके,